आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका या घडीच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात आणण्यात आलाय। ठाण्याचे न्यायदंडाधिकारी एफसी यांनी चौकशी देखील केली आहे। आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांची टीम मृतदेहाचं शवविच्छेदन करते। दरम्यान शवविच्छेदनानंतर आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल। तळोजा जेलमध्ये असलेल्या अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी बाहेर काढण्यात आलं होतं। पोलीस मुंब्रा बायपास रोडवरती पोहोचल्यावर अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर पोलिसांवरच गोळीबार केला होता। अक्षय शिंदेच्या गोळीबारात पोलीस कर्मचारी निलेश मोरे हे जखमी झालेत। त्यांच्या स्वसंरक्षणासाठी यावेळेस पोलिसांनी देखील शिंदेवर गोळीबार केला आणि त्यामध्येच अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले। तर पोलिसांच्या दाव्यानुसार घटना कशी घडली आपण पाहतोय। संध्याकाळी 5:30च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकानं तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतलं। ठाण्यात येत असताना 6 ते 6:15च्या दरम्यान वाहन मुंब्रा बायपास या ठिकाणी पोहोचलं। मुंब्रा बायपासला आले असताना आरोपी अक्षय शिंदेनं पथकातील सपोनी निलेश मोरे यांच्या कमरेचं सर्व्हिस पिस्तूल हे खेचलं। पोलीस पथकाच्या दिशेने आरोपी अक्षय शिंदेने 3 राऊंड फायर केले। त्यापैकी एक राऊंड सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि 2 राऊंड इतरत्र फायर झाले। स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यानं आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली। गोळी लागल्यानं आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला। पोलीस पथकानं तात्काळ जखमी पोलीस सपोनी निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदेला कोळव्यात शासकीय रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी तपासून निलेश मोरे आणि इतर पोलिसांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी रेफर केलं। आरोपी अक्षय शिंदे याला यावेळेस तपासून मयत घोषित केलं। या संदर्भात जे रुग्णालयाबाहेरून जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहावरती सध्या तब्बल 1 तासापासून शवविच्छेदन सुरू आहे। नेमकी किती वेळ लागणार आहे, काही पोलिसांकडून सांगण्यात आलंय का? वर्षा, जे काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ठाण्याचे जे न्यायदंडाधिकारी आहेत ते देखील इथे दाखल आहेत आणि त्यांनी सर्व ज्या काही गरजेच्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच जे शवविच्छेदनाची प्रक्रिया आहे त्याला परवानगी दिली आहे आणि शवविच्छेदनाला सुरुवात बरोबर 11:10 झाली। सर्व ज्या प्रक्रिया गरजेच्या होत्या अक्षय शिंदे याची जी काही कागदपत्र होती पोलीस ठाण्यामधून आणायची ती सगळी दाखल केली गेली आहेत आणि त्यानंतरच या शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली गेली। अक्षय शिंदे याचा मृत्यू काल एन्काउंटरमध्ये झाला आणि एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर कळवा रुग्णालयामध्ये जेव्हा त्याचा मृतदेह ठेवला गेला होता तेव्हा तिथले डॉक्टर तज्ज्ञ नसल्याने त्याच्यावरती शवविच्छेदन करण्यास त्यांनी नकार दिला आणि जे रुग्णालयामध्ये त्यांनी त्याचा मृतदेह आणला। सकाळी जवळपास 10:30च्या सुमारास त्याचा मृतदेह आला आणि त्यानंतर 11:10 त्याच्यावरती शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला सुरुवात केली गेली। आता डॉक्टर पूर्णपणे तपासणी करणार आहे की अक्षय शिंदे याला नेमकी गोळी लागली ती किती अंतरावरून गोळी लागली, कारण का पोलीस एक दावा करतील आणि जर पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदनामध्ये दुसरा रिपोर्ट निघाला तर मात्र पुन्हा एकदा याच्यामध्ये संशयाची सुई सुरवली जाऊ शकते। त्यामुळे नेमकं अक्षय शिंदे याला किती अंतरावरून गोळी लागली, किती वाजता त्याला ही गोळी लागली, या सगळ्याचा अहवाल हे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच डॉक्टरांकडून मिळेल आणि त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरच्यांकडे सुपूर्द केला जाईल। मात्र अक्षय शिंदे याच्या घरचे म्हणजेच आई वडील अद्यापही हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले नाही आहेत। केवळ काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याच अध्यक्षतेखाली आणि डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यावरती शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे। वर्षा, निश्चितच जुई, या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।